SY हेल्प मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, शेतकरी पीएम किसान योजनेतील 19व्या हप्त्याची वाट पाहत आहे। तर पुढील हप्त्याचे पैसे कधी जमा होणार व पुढचा हप्ता कधी मिळेल जाणून घेऊयात। आजचा व्हिडिओ अत्यंत खास होणार आहे मित्रांनो, कारण तुम्ही ज्या पीएम किसान योजनेबाबत दररोज अपडेट पाहत असतात त्यामधील सर्वात टॉपची बातमी आज समोर आली आहे। आज थेट केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे आणि याची अपडेट सुद्धा आली आहे। पीएम किसान पोर्टलवर सुद्धा सांगितले आहे। त्यामुळे जास्त वेळ न वाया घालवता पुढील व्हिडिओ संपूर्ण पहा व लक्ष देऊन बघा। खरे तर पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। याची सुरुवात 2019 मध्ये झाली आणि तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरू आहे। या अंतर्गत एका आर्थिक वर्षात 6000 रुपयांचा लाभ दिला जातो, पण हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाही। 2000 रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने पैशाचे वितरण केले जाते। म्हणजे एका आर्थिक वर्षात पीएम किसान सन्मान निधी योजनेचे माध्यमातून 2000 रुपयांचे 3 हप्ते दिले जाते। तर मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 3 समान हप्त्यामध्ये 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। आतापर्यंत 18व्या हप्त्यामध्ये 6000 रुपयांची आर्थिक मदत जाते। आतापर्यंत 18 हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत। आता देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा। 19व्या हप्त्यात सरकारनं अद्याप अधिकृतपणे माहिती दिलेली नाही, परंतु फेब्रुवारी 2025च्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांच्या तसंच ई-केवायसी केल्याची खात्री करावी। शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्यास त्याच्या खात्यावर पैसे जमा होणार नाही। 2019 मध्ये सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये मिळतात। पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील 13 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा। मी या व्हिडिओमध्ये 19वा हप्ता कधी मिळेल व हे सांगणार आहे। व्हिडिओ लक्ष देऊन बघा मित्रांनो। पीएम किसान योजनेचे सरकारने आतापर्यंत 18 हप्ते जाहीर केले आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्यांना 19वा हप्ता फेब्रुवारीमध्ये मिळण्याची शक्यता आहे। 19वा हप्ता फेब्रुवारीमध्ये कधी जमा होणार? पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत भारत सरकार दरवर्षी 6000 रुपये देशातील शेतकऱ्यांना पाठवते। सरकार दरवर्षी 3 हप्त्यामध्ये हे पैसे पाठवते। सरकार प्रत्येक हप्त्याच्या 4 महिन्यानंतर पुढील हप्ता जारी करून सरकारनं या योजनेअंतर्गत आतापर्यंत 18 हप्ता जारी केले आहेत। आता योजनेच्या 19व्या हप्त्याची शेतकऱ्याची वाट पाहत आहेत। भारत सरकारनं ऑक्टोबरमध्ये 18वा हप्ता जाहीर केला होता। ऑक्टोबरपासून नंतर आता फेब्रुवारीमध्ये हप्ता जमा होण्याला 4 महिने होणार आहेत। म्हणजे किसान योजनेचा पुढील हप्ता नवीन वर्षाच्या पुढच्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये जाहीर केला जाऊ शकतो। तर मित्रांनो, तुमचा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या हप्त्यात शेतकरी बांधवांना मिळणार आहेत। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।